1,00,000 रुपयात बनावट दिव्यांग प्रमाणपत्र, शिक्षकांना बडतर्फ करण्याची बिरसा फायटरची मागणी. बनावट दिव्यांग प्रमाणपत्र धारक शिक्षकांची जे रुग्णालयात पुनर्तपासणी. सीईओ नयन गोयल यांचा निर्णय. जिल्हा परिषद शिक्षण विभागातील काही शिक्षकांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे नोकरी व बदलीत प्राधान्य मिळवल्याच्या तक्रारीवर कारवाईची गाडी पुढे सरकली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नयन गोयल यांनी संबंधितांची वैद्यकीय पुनर्तपासणी मुंबई येथील जे रुग्णालयात करण्याचा निर्णय घेतलाय. बिरसा फायटर संघटनेतर्फे जिल्हा परिषदेचे सीईओ यांना निवेदन सादर करण्यात आलं. त्यामध्ये काही शिक्षकांनी 1,00,000 रुपयात बोगस दिव्यांग प्रमाणपत्र विकत घेऊन बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे सेवेत लाभ घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. संघटनेच्या म्हणण्यानुसार राज्यभरात अशा प्रमाणपत्रांचं मोठं रॅकेट कार्यरत असून नंदुरबार जिल्ह्यात 2 कर्मचारी अशा प्रकारे आढळून आले. संघटनेनं स्पष्ट मागणी केली की संबंधितांची सत्यता जे रुग्णालयात पुनर्तपासणी करून पडताळली जावी. दोषी आढळल्यास त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा नोंदवून सेवेतून तात्काळ बडतर्फीची कारवाई करण्यात यावी. शासनाने बदल्या ऑनलाईन करून पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केला असला तरी काही शिक्षकांनी दिव्यांगतेचे खोटे भासून बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे अन्याय लाभ घेतल्याचा आरोपही करण्यात आला. या प्रकाराला प्रशासनातील काही अधिकाऱ्यांची मुखसंमती असल्याचं संघटनेचे म्हणणं आहे. कोट्यावधी रुपयांची गुरुदक्षिणा देऊन या प्रमाणपत्रांचा वापर झाल्याचे गंभीर आरोप करण्यात आले. तक्रारी असूनही शिक्षणाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ करण्यात आल्यानं संताप व्यक्त होतोय. सीईओ नयन गोयल यांनी दोषींवर चौकशी करून कठोर कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय. तसेच पुढे असे प्रकार टाळण्यासाठी प्रमाणपत्र वाटप प्रक्रियेत पारदर्शकता व काटेकोर नियम लागू करण्याचे निर्देश त्यांनी दिले. अन्यथा संघटनेमार्फत तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा देण्यात आला. हे निवेदन संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा, राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, उपाध्यक्ष गणेश खर्डे, जिल्हा उपाध्यक्ष जालिंदर पावरा व जिल्हा प्रसिद्धी प्रमुख करण सुळे यांच्या स्वाक्षरीसह सादर करण्यात आलं. 1,00,000 रुपयामध्ये दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून सरकारी नोकरी शिक्षक म्हणून करत असणारे या राज्यामध्ये 2,500 पेक्षा अधिक शिक्षक सापडलेले आहेत. नंदुरबार जिल्हा परिषदमध्ये शिक्षण विभागात असे अनेक बोगस दिव्यांग प्रमाणपत्रधारक शिक्षक आहेत. त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करा अशी मागणी यापूर्वी सुद्धा आम्ही आमच्या बिरसा फायटर नंदुरबार संघटनेतर्फे माननीय सीओ नंदुरबार यांच्याकडे केली होती. परंतु तत्कालीन सीओ यांनी न्यायालयाचा आदेश पुढे दाखवून त्यांच्यावरती कारवाई तात्पुरती थांबवली होती. हे जे बोगस दिव्यांग प्रमाणपत्रधारक शिक्षक आहेत हे आपल्यावरची कारवाई टाळण्यासाठी न्यायालयात जातात आणि कारवाई होऊ नये म्हणून कुठेतरी स्थगिती आणतात आणि ते स्थगितीचं पत्र पुढे ठेवून आपल्यावरची कारवाई ते तात्पुरती थांबवतात. ते न्यायालयात जरी जात असले तरी त्यांचे जे बोगस दिव्यांग प्रमाणपत्र आहे ते खरं ठरूच शकत नाही. खरोखर ॲक्च्युली जर यांना जर आपण बघितलं तर हे जे बनावट प्रमाणपत्रधारक शिक्षक आहेत हे अगदी तंदुरुस्त धडधाकट दिसतात. कुठल्याच प्रकारचं शारीरिक अपंगत्व यांच्यामध्ये दिसून येत नाही. इतर शिक्षकांसारखेच हे तंदुरुस्त दिसतात. म्हणून कुठेतरी यांच्यावरती शंका येते. यांनी बनावट प्रमाणपत्राच्या आधारे शासनाची ही नोकरी मिळवून व शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन शासनाची फसवणूक केलेली आहे. म्हणून अशा शिक्षकांवरती कायदेशीर कारवाई होणं अत्यंत आवश्यक आहे. या सर्व शिक्षकांच्या प्रमाणपत्राची तपासणी जे रुग्णालय मुंबई येथे पुनर्तपासणी करण्यात यावी अशी आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे मागणी केलेली आहे. हे दोषी आढळल्यावरती यांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करा व यांच्यावरती गुन्हे दाखल करा अशी मागणी आम्ही माननीय सीओ जिल्हा परिषद नंदुरबार यांच्याकडे आमच्या बिरसा फायटर नंदुरबार संघटनेकडून केलेली आहे. बोगस हटाव, नंदुरबार जिल्हा बचाव. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी योगेश पवार, नंदुरबार.